पोहोचलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि आता आपण घेणार आहे चंद्रभागेचं दर्शन. मम्मी येते चालत. मम्मी इकडून ये, इकडं साईड ये पुढं काढ ना. काय इथे मस्त रस घ्यायसाठी थांबतोय मम्मा. हाय सकाळपासून काही खाल्लं नाही तर आता रस घेऊ. आणि दादा येतो आहे, वॉशरूमला गेलाय तो. भरपूर गर्दी आहे आज, भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. दोन आहे. ये दर बरोबर टोटल 10 रुपये द्यायचे. इकडं बघ मम्मी, इकडं बघ. तुला लावायचा का डोक्याला? इकडं दाखव मागून, मागून दाखव मला. इथं पुढे ये जरा, इथं पुढे ये ना जरा. मला काढू द्या तिकडं साईडला. बोला. ये परत. हाताने घेतलं पाणी, डोक्याला लावलं थोडं. काय इथं येईन, इकडं बघा आता परत. इथं थांब साईडला. ನಾವು ಕರೆದ್ರೆ ಬೇಳೆ ಸಿಗತ್ತಿಲ್ಲ. अरे यार
वापस नाही आता डोक्यावरून आवडून कोण इकडे बघा. घेतलं एवढं नाही चांगलं नाही आहे त्या इकडचं तिथं भरला आता जातो का तू घेऊ घ्या आम्ही पंढरपूरचं दर्शन करून जेवणासाठी थांबलेले आहेत. आम्ही आता जेवायला थांबलो आहे इथे. खूप भूक लागली होती त्याच्या नादात व्हिडिओ पण घेतला नाही. मम्मी बघा इथे बसली. मम्मी काहीच खाल्लं नाही. मम्मी का नाही खाल्लं तू काही? तेलकट जवळ आमच्या गाडीतलं CNG संपला आहे आणि खूप लाईन लागली आहे खूप जास्त. मला खूप कंटाळा आला. मी बाहेर थांबले इथे झाडाखाली. CNG मस्तपैकी गाडीत भरलेला आहे आणि आता आपण अक्कलकोटच्या दिशेने निघालो आहे स्वामी समर्थांच्या भेटीला. आणि बघा पंढरपूरचं दर्शन चंद्रभागेचं वगैरे घेतलं आपण आणि मंदिराकडे जात असताना माझ्या मोबाईलचं पूर्ण स्टोरेज फुल झालं. ते पुढच्या कुठलाही व्हिडिओ घेतला नाही मी. आणि नंतर तर आतमधलं तर घेऊनच देत नाही. मोबाईल वगैरे जमा करतात. 5 रुपये घेतात पर मोबाईलचे आणि मोबाईल बाहेरच जमा करावा लागतो आणि मग मंदिरामध्ये एंट्री होते. तर तसंच आम्ही पण केलं आणि मग नंतर दर्शन आम्ही मुखदर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणीचे. कारण भरपूर रांगा होत्या मेन दर्शनासाठी. रात्री 10 वाजेपासून लोक रांगेत थांबलेले होते. 12-12 तास लागत होते आणि एकादशी असल्यामुळं खूप जास्त गर्दी होती. तर आम्ही मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन घेण्यासाठी पण आम्हाला जवळपास 2 तास लागले. मुखदर्शन छानपैकी झाले आणि आम्ही आता अक्कलकोटच्या दिशेने जात आहोत. आणि खूप सुंदर रस्ते आहे मस्तपैकी. मध्ये एका ठिकाणी जेवणही केलं. बघितलंच असेल तुम्ही पाठीमागे. आणि जेवण थोडंसं आम्हाला आवडलं नाही पण ठीक आहे. खूप भूक लागली होती म्हणून काय बोलणार आता. जेवण अन्नाला नाव तर नाही ठेवू शकत आपण. बट सर्विस चांगली नव्हती ॲक्च्युली तिथली. ते मेन मुद्दा होता. आणि आता आपण इकडे किती सुंदर रस्ते आहे बघा. आणि न्यू कन्स्ट्रक्शन खूपच छान झालं आहे रस्त्यांचं. आणि मस्त आपण स्वामींचे दर्शन घेऊ आता. आणि नेक्स्ट प्लॅन काय आहे ते कळनच तसं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. फायनली आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि हे 3 मुलं लहान माझ्याकडे आले. मला पैसे मागत होते बट मी त्यांना पैसे नाही दिले. म्हटलं खायला घेऊन देते. तर ते बोलले मला आईस्क्रीम द्या. तर मग त्यांना आईस्क्रीम घेऊन दिली. कोण घेऊन दिले तेवढंच चांगलं वाटतं त्यांना पण.
आणि आपण फायनली इथे दर्शन रांगेत लागलेलो आहोत आणि खूप भयानक गर्दी आहे. सगळे देवस्थानांना खूप गर्दी आहे. ख्रिसमसची सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे. आणि आता गर्दी असणारच सगळीकडे, सगळ्यांना सुट्ट्या असतात तर. आणि स्वामींचे दर्शन झालेले आहेत. आम्ही इकडे बाहेर आलो वटवृक्षाजवळ. वृक्ष आहे त्याच्याजवळ आलेलो आहे. हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला. आणि इथे मस्त खाली लोक बसलेले आहेत. इकडे समोर दिसत असेल तुम्हाला गाभाऱ्यातून, पण कसं आहे थोडेसे गर्दी असल्यामुळे ते प्रॉपर दिसत नाहीये. पण मी इकडे साईडला LCD मध्ये दिसतंय ते बघू शकता तुम्ही. आणि खूप छान वाईब्स आहेत, एकदम मस्त सगळीकडं ते एकदम फ्रेश ॲटमॉस्फिअर, खूप छान वाटते. आणि एकदा तरी देवदर्शनाची फॅमिली ट्रिप एकदा तरी वर्षामध्ये झाली पाहिजे. खूप छान वाटते. नवीन उमेदीने आपल्याला हे मिळतं. इकडे LCD मध्ये दिसत आहे बघा. आणि तो समोर गर्दी दिसते, तिकडे दिसत असेल तुम्हाला बघा, तिथे स्वामींचं आहे.